जेपी गार्डन कॉम्प्लेक्स मध्ये स्थित उद्यानाच्या गेटवर प्रवेश तिकीट नसल्यामुळे बौद्ध भिक्खूंच्या एका गटाला थांबवण्यात आले। यानंतर सर्व बौद्धांनी यावर आक्षेप घेतला आणि सांगितले की भिक्षूंना आयटी तिकिटांशिवाय जेके प्रवेशद्वारावर प्रवेश दिला जात नाही, म्हणून ते संपावर गेलेत। पण आता मात्र पुतळ्यापर्यंत पोहोचण्यास सांगितले पाहिजे अशी मागणी रेटून धरली। जयप्रकाश उद्यान में डॉक्टर बाबा साहब का पूर्णाकृति पुतला स्थापित हुआ है। माननीय लालू जी जब मुख्यमंत्री थे तो उनके माध्यम से सारे डिपार्टमेंट में स्थापित हुआ है। कई वर्षों से हम लोग डिमांड कर रहे हैं कि डॉक्टर बाबा साहब के जो पुतला है वहाँ का जो सौंदर्यीकरण होना चाहिए, सुशोभित होना चाहिए, लेकिन वन विभाग के माध्यम से हमको टिकट लेने के लिए मजबूर कर रहे हैं। टिकट लेकर जाओ पूजा अर्चना करने के लिए। जी डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने भारत देश का संविधान बनाया, हमको मूलभूत अधिकार दिए। हम बौद्ध भिक्षु है या पूजा पाठ के लिए आते हैं, हमारी उसके प्रति श्रद्धा है, संविधान में हमको न्याय दिया है। तो हम सोच रहे हैं कि हर संडे को बाबा साहब को हार अर्पण करके पूजा पाठ करके उनके विचारों पर, उनके संविधान दिए हुए संविधान पर चर्चा करके उनके मूलभूत अधिकारों की मांग करेंगे। लेकिन सर वन विभाग को लेटर लिखने के बाद बार बार हमारे साथ रोका जा रहा है। आप टिकट लेके जाइए, जितना भी भिक्षु है टिकट लेके जा सकते हैं। अगर डॉक्टर बाबा साहब के गुलहार डालने के लिए, उनके विचारों को समझने के लिए, उनके संविधान को समझने के लिए इस तरह से अगर वन विभाग करता है तो मुझे लगता है ये जातिवादी सरकार है, ये बाबा साहब के विरोध की सरकार है। हम चाहते हैं कि हमारी डिमांड है सारे भिक्षु की, हर संडे को हम आएंगे कि नहीं? हम संडे को हार डालेंगे, वहाँ पूजा पाठ करेंगे। हम तो दूसरा कुछ नहीं चाहते। सुबह 8 बजे से 10 बजे तक हमने वन विभाग से निवेदन दिया है कि हमको रास्ता मिलना चाहिए। अगर वहाँ से सामने से 20 फुट बाबा साहब का रास्ता मिलना चाहिए। अभी बाबा साहब बैठे हुए कि नहीं बैठे, भारत के विभिन्न रोज लोग आते हैं दर्शन के लिए, उनको पता नहीं लगता कि बाबा साहब बैठे हुए नहीं रहते। हमने देखा है पिछले बुद्ध जयंती को 6-6 महीना उनके गले में हार पड़ा रहता है, सुशोभित नहीं होता है। और वन विभाग के माध्यम से टिकट लेकर या अवैध धंधे होते हैं, या अवैध धंधे करते हैं, या गलत काम होते हैं, हम जो नहीं बोलना चाहते। हमारा इतना ही कहना है प्रशासन से, वन विभाग से, बिहार सरकार से, डीएम से, बीटीएमसी के जो अध्यक्ष है, सचिव, उनसे भी निवेदन है कि हमारे भारतीय भिक्षु को प्रत्येक रविवार को 8 बजे से 10 बजे तक हार डालने के लिए गेट खोलना चाहिए, अनुमति देना चाहिए। यही हमारी डिमांड है। एक्चुअली धरना बहुत ज़रूरी था, हम लोग जानते हुए भी अनजाने पड़े हुए थे, क्योंकि आज जो आपके सामने हमारे ये संघ जो खड़ा हुआ है ये हम लोग की बदौलत नहीं है। जो भी है यहाँ पर दिख रहा है बाबा साहब की बदौलत है। हमारी आवाज़, हमारी चाल, बैठने खाने की जो भी आज़ादी है बाबा साहब के द्वारा मिला हुआ है। आज उनको उस तरह से देखा जा रहा है जिस तरह वो जो पैदा हुए थे तो उनको नीच देखा गया, और एक महान बने उस समय भी हमारी सरकार जो है, यहाँ की जो मैनेजमेंट कमेटी है, वो भी उसी तरह के नीच भावनाओं से देख रही है। उसको थोड़ा भी शर्म नहीं आ रहा है कि हम सामने गेट खोल करके उनको आदर का भाव दें। तो हम यही कहना चाहते हैं बिहार सरकार से या यहाँ के जो भी प्रभारी लोग हैं क्षेत्रीय, इस पर ध्यान दें। वन विभाग को हो या और जितने डिपार्टमेंटल हैं, क्योंकि यहाँ पर गेट खुलवाने की कोशिश करें। हम लोग हर संडे के संडे नहीं, हम लोग अगर काम चालू होगा तो हम लोग रेगुलर उसमें समय देंगे, आदर सम्मान करेंगे, माल्यार्पण करेंगे, उनके विचारों को हम आगे बढ़ाएंगे। वहाँ सर सफाई किया जाएगा, उसकी देख रेख के लिए हम लोग खुद हैं। जब पहले नहीं थे तो नहीं थे, हमको जब जानकारी हो गया कि हमारा वो चीज़ है, हम उसकी आदर करना चाहिए, तो हम यही चाहेंगे कि सरकार की ध्यान आकर्षित इस पर हो। जालन्यातील अंतरवाली सराटी इथं मराठा आंदोलकांवर अमानुषपणे झालेल्या लाठीमार व गोळीबाराच्या विरोधात महाराष्ट्रात सर्वत्र मराठा समाज बांधव पेटून उठलाय। रायगडच्या खोपोली ताराराणी ब्रिगेड, मराठा क्रांती सेना कांचा वारणा संस्थेच्या वतीने जालन्यातील लाठीचार्जचा जाहीर निषेध दर्शवण्यात आलाय। यावेळी पोलिसांना निवेदन देण्यात आले। ताराराणी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष वंदना मोरे यांनी सरकारने मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावून समाजातील खदखदणारा रोष कमी करावा अशी मागणी धरली। छत्रपती शिवाजी महाराज की जय। सगळ्यात महत्त्वाचं मराठा आरक्षणाचं आंदोलन गेले कित्येक वर्ष आपण बघतोय राज्यभरात देशभरात चालू आहे। आंदोलनाच्या नावाखाली प्रत्येक येणारं प्रशासन आहे हे केवळ आश्वासन देत आहे। आता सुद्धा 9 ऑगस्टला आपण ऑगस्ट क्रांती मैदानामध्ये खूप मोठं राज्यव्यापी आंदोलन करणार होतो, परंतु राज्य शासनाने विनंती केल्यामुळे आम्ही ते आंदोलन न करण्याचा निश्चय घेतला। पण विनंती केल्यानंतर ज्यावेळेला आम्ही आमच्या मागण्यांसाठी त्यांच्याकडे तगादा लावला
त्यावेळेला त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणून आज आपण पाहतोय की जालनामध्ये आमच्या मराठा बांधवांनी जे आंदोलन छेडलं होतं ते आंदोलन हे अतिशय संविधानात्मक आणि कायदेशीर मार्गाने केलं होतं. परंतु त्या आंदोलनाला काळोख लावण्यासाठी प्रशासनाने किंवा राज्य शासनाने आपल्या सत्तेचा गैरफायदा घेऊन त्या ठिकाणी पोलिसांकरवी जो काही लाठीचार्ज केलेला आहे तो अतिशय निषेधार्ह आहे. आणि त्यासाठी आम्ही याच ठिकाणी राज्यभरातनं हे निदर्शनं करून या झालेल्या कृत्याचा निषेध व्यक्त करत आहोत. ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना नोटीस देताना लाठीचार्ज केलेला आहे त्यांच्यावर त्वरित निलंबनाची कारवाई व्हावी आणि आंदोलकांवर जे काही गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे मागे घेण्यात यावे अशा अनेक मागण्यांसह आज आम्ही ताराराणी ब्रिगेडच्या वतीने हे आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. आणि ह्यावर जर या शासनाने गांभीर्य लक्षात नाही आलं तर निश्चितपणे राज्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन ताराराणी ब्रिगेडतर्फे छेडू. आम्ही कांसावारणा फाउंडेशन राष्ट्रीय अध्यक्ष दीपकदादा पाटील आमचं एक 10 वर्षापासून आम्ही मराठा संघटना जे आहे त्यांच्याबरोबर काम करत आहे. आणि आम्ही 9 ऑगस्टला ताईंनी बोलल्याप्रमाणे 9 ऑगस्टला आम्ही जोरदार तयारी केली होती. महाराष्ट्र बंदची पण हाक दिली होती. पण सरकारने आम्हाला आश्वासित केलं होतं की आपण पुढे जाऊन बैठक लावून आपण त्याच्यावर तोडगा काढूया. त्यामुळं आम्ही आमच्या बांधवांनी मराठा बांधवांनी थोड्या प्रमाणात तिथं आंदोलन केलं होतं. पण जे जालन्याला आता जे आंदोलन जहाल झालं होतं आणि जे आपल्या मराठी बांधवांवर भगिनींवर जो पोलिसांनी हल्ला केला होता त्याचा आम्ही आज निषेध करत आहे. आणि मायबाप सरकारने याचा विचार करावा आणि योग्य तो कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा बांधवांना कुणबीमध्ये एक आरक्षण द्यावं. आणि त्याच्यामुळे काय होईल की मागास जो मराठा बांधव आमचा आहे त्यांना शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी त्याचा फायदा होईल एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि याचा सरकारने विचार करावा. नाहीतर येत्या काळामध्ये महाराष्ट्रातून सर्व ठिकाणी तीव्र आंदोलन पुकारलं जाईल. आणि कांसावारणा ही प्रत्येक जिल्ह्यामधून युवकांची संघटना आमची आहे आणि महिला वर्ग पण आहे. यांचा आम्ही जोरदार प्रमाणे प्रत्येक ठिकाणी निषेध करून किंवा मग महाराष्ट्रातून एकाच ठिकाणून सर्वजण आम्ही सर्व मराठी बांधव आमचे ज्या पण संघटना आहेत ताराराणी ब्रिगेड असेल अनेक संघटनाच्या आहेत त्या आम्ही आझाद मैदानला मग तीव्र आंदोलन करू आणि त्याला मग सरकारला तोंड द्यावं लागेल. परभणी तालुक्यातील असोला येथे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने अंतरवली सराटील तालुका अंबड जिल्हा जालना येथे जरांगे पाटील आणि सकल मराठा समाज बांधव हे आपल्या वर्षानुवर्षाच्या प्रलंबित आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेत आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून आजपासून तालुक्यातील असोला येथे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने बेमुदत ठिय्या उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे. पासून परभणी तालुका मधील आसोला या गावामध्ये मनोज जरांगे पाटलाला उपोषण जे त्यांच्या शांततेच्या मार्गाने चालू आहे त्याला एक समर्थन देण्यासाठी आसोला येथे आज आम्ही एक उपोषण चालू केलेले आहे. अतिशय शांततेच्या मार्गाने चाललेल्या या उपोषणावर जे पोलीस प्रशासनाने लाठीचार्ज केला आहे त्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी आणि जे मराठा समाजावर त्यांनी गुन्हे दाखल केले भयानक असे गुन्हे दाखल केले ते त्वरित मागे घ्यावेत यासाठी पण त्यांच्या ज्या अटी आहेत ओबीसी समाजाचं आरक्षण लगेच त्वरित आम्हाला सर्टिफिकेट द्यावेत म्हणून त्यांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं हे उपोषण चालू आहे. द ग्लोबल HRF अवॉर्ड्स 2023 ह्युमन राईट फाउंडेशन भोपाळ मध्य प्रदेश यांच्याकडून दिला जाणारा 2023 चा राष्ट्रीय बेस्ट लीडर अवॉर्ड लातूरचे लोकप्रिय माजी खासदार प्रोफेसर डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांना जाहीर झालाय. 15 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार सन्मान सोहळा मध्य प्रदेश भोपाळ येथे संपन्न झालाय. त्या कार्यक्रमाला माननीय खासदार प्रोफेसर डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड हे उपस्थित राहू शकले नव्हते. आज माजी आमदार पाशाभाई पटेल यांच्या हस्ते बेस्ट लीडर 2023 हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार डॉक्टर सुनील गायकवाड यांनी स्वीकारला. अशा अनेक कामाची दखल घेऊन ह्युमन राईट फाउंडेशन भोपाळ मध्य प्रदेशच्या वतीने राष्ट्रीय बेस्ट लीडर अवॉर्ड पुरस्कार देऊन डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांचा गौरव केला आहे. त्याबद्दल माननीय खासदार प्रोफेसर डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है।
इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ। प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। रायगडमध्ये रस्ते दुरुस्तीच्या कामात क्वालिटी कंट्रोल नाही, ठेकेदारांच्या कामावर देखरेखीसाठी कोणतीही एजन्सी नाही, त्यामुळेच निद्रिस्त शासन व प्रशासनाला जाग आणण्यासाठी शिवसेना नेते अनंत गीते यांच्या आदेशानुसार शिवसेनेमार्फत सुरेंद्रजी म्हात्रे जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल आज आपण पोलखल दौरा सुरू केलेला आहे। काय उद्देश आहे नेमका? गेली 17 वर्षे ह्या रस्त्याचं काम चालू आहे, इंदापूर पळसपे इंदापूर। दरवर्षी प्रत्येक वेळेला आश्वासन देत देत ह्या वर्षी रस्त्याचं काम चालू केलं आणि खऱ्या अर्थाने चालू कधी केलं तर आता पाऊस लागला आणि काम आम्ही 10 सप्टेंबर पर्यंत काम पूर्ण करू, एक लाईन पूर्ण करू असं पालकमंत्र्यांनी सांगितलं। पण हा रस्ता करत असताना आता जर आपण सगळं बघितलं, आता आपण बघणार आहोत सगळं, आपण जर आता सगळं बघितलं तर रस्त्याला कुठल्याही प्रकारची क्वालिटी नाही। म्हणजे हा एवढा मोठा जर रस्ता करतायत, हा नॅशनल हायवे आहे, तर हा जर रस्ता आपण करतोय तर त्याच्यासाठी कन्सल्टंट कोण आहे, इंजिनियर कोण आहेत, कन्सल्टंटचं काम काय, त्याचा थिकनेस किती आहे, आपली त्याची क्वालिटी काय, त्याचे क्यूब बनवलेत की नाही, म्हणजे आपलं त्याची स्ट्रेंथ काय आहे ती तुम्ही बनवलेली आहे की नाही, त्याचं काय कुठं काय दिसत नाही। फक्त कुठल्या प्रकारचे राजकीय श्रेय घ्यायचं आणि सरकारने रस्ता केला असं दाखवायचं, तसा रस्ता चाललेला आहे। म्हणजे ह्या वर्षी जर आपण रस्ता केला तरी पुढल्या वर्षी आम्हाला परत खड्ड्यातूनच जायला लागणार आहे, कारण ह्या रस्त्याची जी क्वालिटी आहे, आपण बघितलं तर मध्ये मध्ये खड्डे आहेत। आता जे पुलाचे वगैरे जे भाग आहेत ते मध्ये बरेच पॅचेस सोडलेले आहेत आणि ते पॅचेस सोडलेले आहेत। जर त्या गाड्या आता ज्या वेळेला कोकण वर्षाच्या गणपतीला गाड्या येतील, मी पाहतोय की जेवढे रस्ते त्यांनी केलेले रस्ते सुद्धा नादुरुस्त झालेत आणि 10 दिवसामध्ये उर्वरित रस्ते कसे दुरुस्त करतील हे बहुतेक मला असं वाटतं की या सरकारपेक्षा गणपती बाप्पा जर पावला तरच हे होऊ शकतो, पण गणपती बाप्पा पावणार नाही। गणपती बाप्पा कोणाला पावतो? जे निष्ठेची लोक असतात, जी खरोखर जनतेसाठी पक्षामध्ये काम करत असतात, त्यांच्यासाठी गणपती बाप्पा पावतो, पण यांच्यासाठी पावणार नाही। कारण हे सगळे जे आता या ठिकाणी खुर्चीवर बसलेले आहेत ते हिशोब घेण्यासाठी बसलेले आहेत। हिशोब द्या आणि काम करा, नाही तर नका करू, फक्त हिशोब द्या तुम्ही, आमचा हिशोब, आणि त्याचा ऑडिट करायला पाहिजे। सगळे म्हणतात 1500 कोटी 1700 कोटी, ते मी म्हणत नाही। माझं म्हणणं आहे की जे आता खर्च होतोय याच्यात सुद्धा पाण्यासारखा पैसा चाललेला आहे। मागचा ऑडिट करून काय उपयोग नाही, आत्ताचं पण ऑडिट करायला पाहिजे की आत्ताचा जो खर्च होतोय, तुम्ही कागदावर दाखवणार 100 कोटी रुपये आणि रस्ते पण बुजलेले नसणार तर त्याला काय अर्थ नाही। मी गेली अनेक वर्ष या ठिकाणी बघतोय, आम्ही गणपतीच्या वेळेला आमचे मंत्री असायचे, आमचे पालकमंत्री असायचे, दिवस रात्र या रस्त्यावरती काम करायचे आणि कमीत कमी गणपतीला जाण्याची तरी व्यवस्था स्वतः उभे राहून करायचे, पण आज ते दिसत नाही। आज फक्त फार्स चाललेला आहे, मीडियामध्ये देण्याचं काम चाललंय, प्रसिद्धी, व्हिजिट आणि काम करतोय। मशिनरी मोठमोठ्या आणलेल्या आहेत, आता मोठ्या मशिनरी आणल्यामुळे काम पण चांगलं व्हायला पाहिजे, पण मोठ्या मशिनरीची बिलं चांगली निघतील पण काम चांगलं दिसणार नाही, हे आम्हाला आजही जाणवतंय। म्हणून आम्ही आज पोल खोल आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय आणि या पोल खोल मध्ये जनतेसमोर सगळा विषय जाऊ द्या आणि गणपतीच्या आशीर्वादाने यांना जर सुबुद्धी सुचली तर आजही हे 10 दिवसामध्ये बरंच काही करू शकतात, ही अपेक्षा मी या पोल खोलच्या निमित्ताने करतोय। त्या निकृष्ट दर्जा होता आणि त्याची पोल खोल खोलण्याकरता आज आम्ही सर्व इथं मंडळी जमलो। आज 15 दिवसापूर्वी माझ्या माहितीचं 15 दिवसापूर्वी इथे एक उद्घाटन केलं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी, आणि ती सीटीबी टेक्नॉलॉजी आलेली आहे, त्यांच्या माध्यमातून ही रस्ता पूर्ण करायचं ठरवलेलं आहे। परंतु आताच आम्ही तरणखोप इथे बघितलं की काल केलेला रस्ता आज पूर्ण उघडून गेलेला आहे। तर अशा प्रकारे हे थापाडे सरकार, जे लोकांचा बाप चोरून हा सरकार, हा गद्दार सरकार, या सरकारमधले सगळे मंत्री, मी सगळ्यांना सांगतोय की हे मारण्याचं बंद करा। 15 वर्ष चाललेला हा मुंबई गोवा महामार्ग आणि त्याचं काम, तर हे कधीच काम हे योग्यरीतीने न झाल्यामुळं आज
फार दुरावस्था झालेली आहे. संपूर्ण कोकण हा कॅलिफोर्निया व्हायच्या मार्गावरती होता, त्याला पूर्ण 100 वर्ष मागे नेण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. आणि मी नक्कीच सांगतो की 15,000 कोटी रुपये ह्या संपूर्ण रस्त्यावरती खर्च झालेले आहेत. आणि मग या 15,000 कोटी कुठे कुठे गेलेले आहेत हे बघितलं तर फार मोठ्या चौकशा, इड्या फिड्या, काय वेगळ्या SIT यामध्ये 15 वर्ष जातील. एवढा मोठा भ्रष्टाचार हा झालेला आहे. भाई 2 दिवसापूर्वी आपण दौरा जाहीर केला आणि आज संध्याकाळी रवींद्र चव्हाण संध्याकाळी या महामार्गाची काय अवस्था आहे बघण्यासाठी येणार आहेत. ही भीती कशासाठी? जर तुम्ही आव्हान स्वीकारलेलं आहात, काही दिवसापूर्वी सह्याद्री प्रतिष्ठान आणि पेन पत्रकारांच्या वतीने आंदोलन घेण्यात आलं होतं, त्या दिवशी सुद्धा संध्याकाळी रवींद्र चव्हाण आले होते. जर ज्या दिवशी आंदोलन घेतलं होतं त्यानंतर जर तशी सरकारला जाग येणार असेल तर या सरकारचा आम्ही प्रथमतः शिवसेनेतर्फे आम्ही जाहीर निषेध करतोय. आणि मंत्री महोदयांना या निमित्तानं नक्की सांगू इच्छितो, हा जो CCTचा रस्ता चालू आहे, या रस्ता हा बेस आहे. या बेसवरती अजून 2 लेअर यायचे आहेत आणि हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे आणि तो रस्ता सुद्धा खराब झालेला आहे. मग जे आव्हान रवींद्र चव्हाण यांनी स्वीकारलेलं आहे त्या आव्हानाचं काय? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेमध्ये आणि मतदारांमध्ये, कोकण वासियांच्या मनामध्ये आहे. अकोला शहरातील सणासुदीचे दिवस बघता कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याकरता जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर यांच्या आदेशाने जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील 36 सराईत गुन्हेगार जुने पोलीस स्टेशन हद्दीतून हद्दपार करण्यात आले. आगामी सण कावळ व पालखी आणि पोळा व गणेशोत्सव सणामध्ये शांतता असून व्यवस्था कायम राहून कायदा अबाधित होऊ नये यासाठी या गुन्हेगारांना तडीपार करण्यात आलाय. हे सण उत्सव त्योहार आहेत. या अनुषंगाने आता येणारे महत्त्वाचा श्रावण सोमवार, 4था श्रावण सोमवार, त्यानंतर मध्यंतरी असणारे गोकुळाष्टमी, पोळा, त्यानंतर गणेशोत्सव आणि महत्त्वाचा ईद उल मिलाद हा सर्व धर्मियांचे सणाच्या अनुषंगाने आम्ही माननीय आमचे पोलीस अधीक्षक घुगे साहेब, ॲडिशनल साहेब, SDPO साहेब आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या जुने शहर पोलीस स्टेशन मार्फतीने जवळपास 36च्या जवळपास आम्ही तडीपार कारवाई जी आहे या त्योहारादरम्यान केलेले आहेत. यामध्ये या महत्त्वाच्या सणांच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार पोस्ट हद्दीमध्ये व्हायला नको म्हणून महत्त्वाची एक प्रतिबंधक कारवाई आम्ही केलेली आहे. त्याचप्रमाणे आणखी पुढेही आम्ही कारवाई करत आहोत. आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझे सर्वांना आव्हान आहे, सर्व जनतेला, विशेषतः महिलांना, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये याकरता आपण आपले जे काही सण उत्सव मनवतो, आपण जेव्हा श्री राजराजेश्वर मंदिरामध्ये दर्शनाकरता येतो किंवा आणखी इतर ठिकाणी भाविक गण जे आहे ते दर्शन घेतात, स्त्रियांनी आपले दागदागिने सांभाळावे. त्याचप्रमाणे आपल्याला कोणत्या प्रकारची संशयित वस्तू, संशयित इसम अथवा काही संशयास्पद आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, जुने शहर पोलिसांना सांगावे. आम्ही तात्काळ त्या संबंधाने आपल्या मदतीसाठी येऊन संबंधित चुकीच्या किंवा गैरव्यवहार किंवा गैरकायदेशीर कृत्य करणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई करू आणि आपणास संपूर्ण जनतेसाठी जे काही सण उत्सव आहेत सर्व धर्मियांसाठी यांचे चांगल्या प्रकारे नियोजन करू आणि उत्सव सण हे सर्व चांगल्या प्रकारे मनवण्याकरता आपल्याला मदत करू. भुसावळ औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राच्या 55व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी वसाहतीतील दवाखाना विभागात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिराचे उद्घाटन भुसावळ औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता व कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहन आव्हाड यांनी केले. रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन या शिबिराचा लाभ घेतला. मी सांगेल की त्यांना चॉकलेट्स वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या फास्ट फूड आहेत, चिप्स आहेत, स्टिकी पदार्थ जे आहेत ते सगळं त्यांनी टाळावे. थोडं डिफिकल्ट आहे डेफिनेटली, पण तरी पॅरेंट्सनी पण त्याच्याकडे पुढाकार घ्यावा तर त्यांना ती पण समस्या होणार नाही. ज्या आम्ही बघतो की अगदी लहान लहान मुलांना म्हणजे दात काढणं, त्यांचे परमनंट टीथ पण खराब होऊन जातात. त्यांना 70 वर्षापर्यंत जगायचं आहे, पुढे जाऊन जगायचं आहे आणि तरी त्यांचे दात आतापासून खराब होतात आहे. तर या सगळ्या गोष्टींकडे पॅरेंट्सनी लक्ष द्यावं एक माझं हे म्हणणं आहे. आणि दुसरं वयोमानानुसार आपले दात किडणे, दात खालणे या सगळ्या गोष्टीही होत राहतात. त्याला पायरिया वगैरे आपण म्हणतो. तर याच्यामुळे हिड्यांचे आजार आणि हाडांचे आजार होतात, त्याच्याकडेही लक्ष द्यावे. आपण काही टिप्स आहेत त्या डेली पाळल्या तर आपलं आरोग्य, दातांचं आरोग्य, मौखिक आरोग्य चांगलं राहील. झाली म्हणजे आपली ट्रीटमेंट झाली अशी गोष्ट नाही आहे. त्याच्यासाठी प्रॉपर आपण जे आपले मेडिकल ऑफिसर्स आहेत किंवा डॉक्टर आहेत
त्यांच्याकडे जाऊन दाखवणं महत्त्वाचं आहे. कारण आजकाल सेल्फ मेडिकेशन नावाचा कन्सेप्ट फार झालेला आहे. मला खोकला झाला, मी मेडिकलमध्ये जातो, अरे बोदे, हेडेक झाला, क्रोसिन दे, त्याच्यानंतर पोटदुखी झाली, ॲसिडिटी ओमी दे. आजकाल गोळ्यांची नावं पाठ झालेत सगळ्यांची. तर गोष्ट अशी आहे की हे कुठल्या लेवलपर्यंत करायचं याला पण मर्यादा पाहिजे. नेहमीच माझं होतं, नेहमी मी घेऊन घेतो आणि जिथे काळजी करायला पाहिजे तिथे आपण काळजी करत नाही. डॉक्टर 5 दिवसाचं तुम्हाला डोकेदुखीची गोळी देईल, तुम्ही त्याला विचारणार मग हे रोज तर सवय लागणार नाही, माझ्या तर काही साईड इफेक्ट होणार नाही. ही गोष्ट विसरतो आपण की आपण डेली किती स्वतःहून सेल्फ मेडिकेशन करतो. आणि एक नक्की लक्षात ठेवा, जे पण तुम्ही खाता आहे ते टेस्टेड आहे का, ते चांगल्या सोर्सपासून येत आहे का. एखाद्या बंद पुडीमध्ये काही भेटू शकतं, ते कुठूनही काही टाकलेलं असू शकतं, आपल्याला नाही माहिती. भरोशाने तुम्ही घेता, चांगली गोष्ट आहे. पण जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात इथेच विराम घेऊया. पुन्हा भेटूया नवीन ताज्या घडामोडींसहित. तोपर्यंत जय भीम.